श्री स्वामी समर्थ. बाळा, स्वामी म्हणतात आयुष्यामध्ये ध्येय असणे खूप महत्त्वाचे आहे. ज्या व्यक्तीच्या आयुष्यात ध्येय नाही तो व्यक्ती आयुष्यात काहीच करू शकत नाही. ध्येयाशिवाय मनुष्य म्हणजे फक्त एक जिवंत मूर्ती असते. या उलट जो व्यक्ती ध्येयवादी असतो त्याचे आयुष्य खूप छान असते. आयुष्यात ध्येय ठरवून जो कोणी कष्ट करत असतो त्याचा प्रवाससुद्धा खूप सुंदर असतो. ध्येय प्राप्त करण्यासाठी तो व्यक्ती प्रामाणिक असे कष्ट करत असतो. आपल्या मनातील स्वप्न व इच्छा पूर्ण करण्यासाठी ध्येय निश्चित करणे खूप आवश्यक आहे. पण ध्येय निश्चित करताना आपल्याला आयुष्यात नेमके काय हवे आहे हे समजून घेणेही तेवढेच आवश्यक आहे. भावनेच्या भरात कोणतेही ध्येय निश्चित करू नये. ध्येय प्राप्त करताना प्रामाणिक, स्पष्ट व चांगल्या मार्गांचा वापर करावा. आयुष्यात कधीही लोक काय म्हणतील याचा विचार व पर्वा करू नकात. लोक काय म्हणतील या विचाराने तुम्ही जर का तुमचे आयुष्य बर्बाद करत असाल तर तुमच्यासारखं मूर्ख तुम्हीच असाल. लोक काय आज तुमची चेष्टा करतील, उद्या तुम्हाला मूर्ख म्हणतील आणि तिसऱ्या दिवशी ते तुम्हाला विसरून सुद्धा जातील. त्यामुळे लोकांचा जास्त विचार करू नका. तुम्हाला आयुष्यात जे काही करायचे आहे ते करा. वेळेची कदर करायला शिका. ज्यांना वेळेचे महत्त्व समजले तोच आयुष्यात यशस्वी होतो. म्हणूनच वेळ वाया न घालवता आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करायला शिका. ज्या व्यक्तीला वेळेची कदर असते त्याला यश नक्कीच मिळते. गेलेली वेळ पुन्हा कधीच येत नाही. एक वेळ गमावलेला पैसा आपण पुन्हा कमवू शकतो, पण गमावलेली वेळ परत मिळू शकत नाही. वेळ दिसत नाही पण ती खूप काही शिकवून जाते. वेळ ही जीवनातील सर्वात मौल्यवान गोष्ट आहे. त्याला सुरुवात आणि अंत नाही. आपण आपल्या दिवसातील वेळ कसा खर्च करतो यावर आपले आयुष्य कसे घडेल हे अवलंबून असते. त्यामुळे वेळेची कदर करा. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी मनात विश्वास ठेवा. जे काही होईल ते चांगलेच होईल. स्वामी आपल्याला कधीच काही कमी पडू देणार नाहीत. स्वामी आपल्यासोबत नेहमी असतात. संकटात एकटं पडलं तर मनात विश्वास ठेवा आणि स्वामी समर्थांचा जप करा. आयुष्यात आनंदी राहायला शिका. नकारात्मक गोष्टींचा विचार करू नका. आनंदी राहायला शिका. आयुष्यात उतार चढाव येतातच. आनंद आणि दुःख दोन्हीला समजायला शिका. गरमीला जर समजायचे असेल तर थंडीला सुद्धा समजावावीच लागते. आयुष्यात आनंदी राहण्यापेक्षा सुख साधी गोष्ट दुसरी कोणतीही नाही, पण आपण त्याला सोडून देतो. आयुष्यात आनंदी राहणे खूप सोपे आहे, पण आपण याचाच विचार करत नाही. आयुष्यात सुख आणि दुःख समजता आले पाहिजे. ते आपण समजून घेऊन 5 मिनटं आपले डोळे बंद करा आणि तुझ्याकडे जे काही आहे, जे तुला खूप प्रिय व महत्त्वाचे आहे, जसे की तुमचे आईवडील, मित्रमैत्रीण, कोणतीही गोष्ट असतील, एखादे घरगाडी, 3 वेळेचे जेवण, विचार करा. तुम्ही उद्या सकाळी डोळे उघडलात तेव्हा हे सर्व गायब झाले. सर्व काही गेले. त्यातील एकही गोष्ट तुमच्यापाशी नाही आहे. सर्व तुमच्याकडून हिसकावून घेतले आहे. आता तुम्ही रडत आहात, देवाकडे मागत आहात की मला हे सर्व काही परत दे. देव तुमचे ऐकून तुम्हाला हे सर्व काही परत देतो. आता तुम्ही तुमचे डोळे खोला. तुम्हाला सुखी व आनंदी जाणवेल. जेव्हा या गोष्टी आपल्याकडून हिसकावल्या जातात तेव्हा आपल्याला त्याची खरी किंमत कळते. जेव्हा तुम्हाला या गोष्टीची महत्त्व कळेल तेव्हा तुम्हाला आनंद नक्कीच होईल. जेव्हा या गोष्टी जातील तेव्हा तुम्हाला दुःख होईल. त्यामुळे आहे त्या गोष्टीमध्ये समाधानी माना. जे आपल्याला भेटलेले आहे त्याची कदर करा, किंमत करा. कदाचित तुम्हाला जे भेटले आहे ते इतरांकोणाकडेही नसेल. त्यामुळे जे देवाने आपल्याला दिलेले आहे त्याची कदर करा आणि रोज त्यासाठी देवाला धन्यवाद माना. खूप आयुष्यात सुखी राहाल. श्री स्वामी समर्थ. चला तर मग मित्रांनो, आपण पण स्वामींची आज आठवण करूयात, त्यांचे नामस्मरण करूयात. चला तर.
श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी